वाहन नजरेचा वाहन तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा 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 चक्रा शांताबाई शांताबाई काय सांगायली लोकांना आलात का ढोसून आलात? मला वाटलंच होतं काय तुम्ही सकाळी जाताल तर येताना लिजिम खेळतच येताल म्हणून. म्हणली ना काय म्हणले मी दारू पिऊन्या म्हणून म्हणली नाही का तू? मी म्हणले का म्हणले ध्यानकर तुम्हीच सांगा. पाण्याला जाताना म्हणली नाही का तू? काय म्हणले दारू पिऊन्या म्हणून. अहो जरा डोकं ठिकाण्यावर ठेवीत जा आणि कान उघडे ठेवून ऐकत जा मी काय म्हणले ते. काय म्हणली? मी म्हणलं मी पाण्याला चालले दार उघडे तर घरात कुत्र गित्र शिरण तर दार लावून या म्हणलं दारू लावून या म्हणलं तरी मी विचार करायला आज कशी काय म्हणली दारू पिऊन्या म्हणून. तुम्हाला हातावर सांगितलं दारू सोडा दारू सोडा दारू सोडा. ए येडे तुला काय अक्कल आहे का? काय झालं? इथं दारूलाच पैसे नाही सोडा कोणाचा बापाचा आणायचा. अरे ती सोडा म्हणा ना मी मग दारू पिणं सोडा म्हणते पण काऊन? अव त्या दारू पायी 25 माणसं गेले म्हणे. अक्कल नाही त्यांना. उली उली पाणी टाकतात डबल पाणी टाकावं लागतं. मी किती दिवसापासून प्यायलो एकदा तरी मेलो का मी? अगं पाणी कमी जास्त टाकल्याने काही होत नाही. मग हवं ती दारूची इशारी असते म्हणा की 25 माणसं मेले म्हणून सांगायला तुम्हाला. कोण्या मूर्खांना सांगितलं तुला? कोण्या मूर्खांना सांगितलं? पेपरात छापून आलं वाचून बघा. काय छापून आलं? की दारू पिऊन 25 माणसं मेले म्हणून. काय छापून आलं? दारू पिऊन 25 माणसं मेले म्हणून सांगितलं ना. दारू पिऊन 25 माणसं मेले मग उद्यापासून बंद. खरंच ना दारू बंद नाही पेपर बंद. काय कामात असं काही बाई छापून आला कशाला मरायला घ्यायचं का पेपर? काय माया बापाला बुद्धी सुचली नाही घरात बांधलं नाही तर कोणी पोरगी देणे गेलं तर कोणी देत नव्हतं. कोणी देत होतं. अगं येडे तुला काय माहितीये आज बी माया माग बया हिंडायला पैसे घेऊन कशाला? ही म्हणती दादा माया संग लग्न करा किती पैसे जाऊ द्या. दुसरी म्हणती दादा माया संग लग्न करा किती पैसे जाऊ द्या. आणि तू म्हणती कोण करतय म्हणून. अरे दादा बी म्हणायला लगीन बी करायचं म्हणायला होय. अगे येडे तुला काय माहितीये हे असे काम दादा भाऊ म्हणून करून घ्यावं लागत. अरे वा दादा तुमच्या त्या बहिणी बरे आहेत बरे आहेत पण तुला काय कमी पडायला का? खबरवर करून विचारायला काही लाज वाटते का कमी पडायला का? काय तुमच्या घरात? अव माझ्या पायामुळे तुमच्या घरात लक्ष्मी आली म्हणून 4 घास खायला भेटते नाही तर काय होतं तुमच्या घरात? काहीच नव्हतं. काय होतं? काहीच नव्हतं. काय होतं सांगा ना. डोळ्यात का माती गेलती का तुया? मग काय होतं सांगा ना. 4 कणग्या होत्या पठ्ठ्याचा इथं. 4 कणग्या होत्या रिक्काम होत्या होता का त्याच्यात काही दान नसल पण कणग्या होत्या का? नाही होत्या ना. अव इकडून चिमणी आली की इकडून भुरकून उडून जात होती तर तिला काही खायला भेटत नव्हतं. कवा लगीन झालं तवा. आता काय मुक्काम करते का मग ती? आता बी उडूनच जाते ना. मुक्काम करायली का? अव शेजाऱ्याचं पाव तर नवल वाटतं नवल. तू असं कर ना उद्यापासून तू शेजाऱ्याकडे बघत बस. मला टाक भंगार मध्ये आणि तू बस शेजाऱ्याकडे बघत बस. अव ते म्हणा ना मी मग ते शेजारचे जाधव साहेब आणि ते कस्तुरबाई कशी राहते ते पहा म्हणते मी. आणि मी का तुला सोडून द्यायलो का? मग मी बी ठेवूनच घेतलं ना. अव तसं नाही मग ते 2 जण कसं सोन्यावानी संसार करते ते पहा म्हणते. आणि आपण का लोखंडावानी करायलो का? मग आपण बी सोन्यावानीच करायलो ना. अव ते म्हण ना हो मग त्यांच्या घरात कशी शांती नांदती ते पहा म्हणते मी. पुत्र त्या शांतीचं नाव काढू नको माझ्या पुढं. तिचं काय खरं 15 दिवस जालन्याला जातील 15 दिवस नांदेडला जाते आणि येऊन जाऊन त्या शांतीचं नाव काढते माझ्या पुढे. अव ती शांती म्हणा ना मी. मग तुम्हाला तर ती शांती दिसते येऊन जाऊन नजरा पुढं. ती शांती म्हणा ना. मग शांतता म्हणते शांतता. आणि मी काय नाचावलं का मग असं? या दारू घेऊन धिंगाणा करायला लागले ना तुम्ही. काही झालं की शेजाऱ्याचं कौतुक काही झालं की शेजाऱ्याचं कौतुक असं काय दिवा लावला त्याला? अहो ते शेजारचे जाधव साहेब त्या कस्तुरीबाईला दर महिन्याला साडी आणून देतात नवीन. ही 5वी वेळ येतोय मला उत्कन द्यायची आणि तू अंगावर नाही घातली का नवी किरीन? नवी किरीन साडी. अव नेसायला एकच साडी राहिली नाही मग म्हणून लग्नातली वागिसण्याची साडी घालून आले आज. पण आहे ना साडी? आहे ना. आणि तुम्ही केव्हा आणली मला साडी? मी घेतली नाही का तुला साडी? केव्हा आणली सांगा? ध्यानकर. अव लग्नापासून एक तरी साडी घेतली का सांगा तुम्ही? आणली नाही का? ध्यानकर ना. माझ्या काही लक्षात नाही तुम्हीच सांगा. आता सक्रात येईन तर 5 वर्ष व्हायला लाज वाटते का तुम्हाला? काय झालं? 5 वर्षाला कोणता नवरा आपल्या बायकोला साडी आणून देतो? मध्ये का आणणार नव्हतो का मी? आणि मग काय झालं?
तू माहेरी गेलती निघून. आता जाताना सांगून गेलते का साडी नका आणू म्हणून. आणि तो माप काय साडीचं माप तुमच्या टपरे बापान तरी घेतलं होतं का साडीचं माप. ए भोंगडे साडीचं काय कळतं का तुला. अगं काय काय साडीला असं झंपर असं पीठ चिटकून राहते. बर काय काय साडीला काठही नसतं पदरही नसते. नवऱ्याच्या मनात आलं तर लुंगीन बायकोच्या मनात आलं तर साडी म्हणून नेसता येते. आणि घडी घडी साडीचा उचकरा नुसतं साडीच म्हणा ना. मग दर 10-15 दिवसाला हाटलं काही बाई खायला नेतात. कोणाला कस्तुरीला बापू. दर 8 दिवसाला पिक्चरला नेतात. कोणाला कस्तुरीला बापू. आणि दररोज गार्डनला फिरायला बी नेतात. कोणाला कस्तुरीला म्हणते कस्तुरीला. तुम्ही कधीतरी नेता का. मला काय नगा वाटतं का. मला तर रोज घेऊन फिरा वाटतं. मग पण तिच्या नवऱ्याला कळणार मारेन ना. पद मला तिला म्हणा ना. मी मला म्हणते मला निघाल थोडवर करून तिला फुटकळ सांग ना. मग फुटकळ सांग ना. तुम्ही एकच सांगा बरं तुम्ही दारू सोडायला का नाही. नाही तर काय करते तुम्ही. जर दारू सोडली नाही ना मी तुम्हाला सोडून देतो. उद्या घोटभर दारूसाठी. घोटभर दारूसाठी. एवढा चांगला नवरा सोडती तू. लय गुण चांगला नवरा सोडती. आणि मग होय काय सांगा ना. मग मला सोडून दिलं मग का एकलीच राहते का. एकली कशी राहते. मी बी दुसरा करते मग. आणि मग होय काय आणि ते पिऊ लागल्यावर मग कसं करती. त्याची वरीच 6 महिने वाट पाहिजे तिसरा करण. आणि ते पिऊ लागलं चौथा करते. चौथा तुमचा चांगला झेंडाच लावते. आता झंगाडे असं वर्षाला नवरा बदलायला. नवरा म्हणजे तुला काय नगर परिषदचा अध्यक्ष वाढला का. मारते का काय मारते थोबड फोडते. मला मारते तू. तुम्ही जा मग माझं डोकं खाऊ नका बरं का तुम्ही. मला मारते काय तू. इथं पहिलेच कामाला सुधारा तुम्हाला जा म्हणते मी. तू मला नुसतं हातच लावून दाखव. मी माझ्या नादीला मला नुसतं जा म्हणते ना. नाही तर काय इथं कामाला सुधारणा माणसाला रोज ते दारू पिऊन धिंगाणा करायचा. आता तू नुसतं पुढे आता काऊन लपायली. आता ये ना पुढं. मी मै जाग्यावरच आहे. तुमचं थोबड तिकडे फिरलं गरम लागायला गड्या. आता तू नुसतं मला हातच लाव गड्या. हात लावून मरणार तू संगच. तुम्हाला जा म्हणते तुकड्या करतो जा म्हणते ना. गरम लागायला गड्या. नाही तर काय आता तू नुसतं मला हातच लाव गड्या. तुम्हाला जा म्हणते. हात लावणार मरणार तू संगच. तुम्हाला जा म्हणते मला नुसतं काय हात लाव. तुला लई मारला असतो मी. आणि मग काय झालं. हात पुरत नाही म्हणून गुपचूप बसलो. मार खायला रिकामी नाही मी. गरम लागायला गड्या. तुम्हाला सवय नाही ना म्हणून गरम लागायला. आवाज यायला काय कामाचं ते भांडण बस बंद आजपासून. खिशात काय तुमच्या काय नाही. उलुशे इकडे आणा की. नाही तू पिऊ नको फिरता असं गलगर. येत नाही मी फेकून देते इकडे आणा. काय म्हणली. पीत नाही फेकून देते इकडे आणा. आणि मला काय फेकू वाटत ना का. आणि मग काय झालं. पण जुन्या लोकांचा बोल आहे माणसानं पिऊन माझं पण फेकून माझू नाही. जुन्या लोकांचा बोल खाण्यासाठी पिण्यासाठी नाही. गरम लागायला गड्या. काय कामाचं ते भांडण. आणि मग होय काय मी दारू सोडली तर तू खुश आहे का. आता कोणी बी बाईचं नवऱ्यानं दारू सोडली तर ती बाई खुशच असणार. तू खुश आहे का. तुम्ही दारू सोडली तर मी खुश. मग मी बी खुश. तू खुश आहे ना. तुम्ही दारू सोडली तर मी खुश. मग मी बी खुश. 100 रुपये दे. 100 रुपये कशाला. तू खुश आहे ना. अहो मी खुश आहे पण 100 रुपये कशाला. खुशी ते क्वार्टर पिऊन येतो. आला तर जातीवर देत नाही. तू नाही देत देत नको देऊ. मला काय भीक नाही लागली पठ्ठ्याला. वारे वा बर 50 रुपये दे. तुम्हाला जा म्हणते. हे बघ तू माझ्या हातचा मार खाऊ नको तू. लोक बघायला सगळे यांना माहिती मी लय डेंजर माणूस आहे म्हणून मी देत नाही. तू देत नाही का. नाही देत नको देऊ. वारे वा आता मारलेलं ध्यानात नाही का. तुम्ही मारलं मला. देत नाही तू. नाही देत नको देऊ. 25 रुपये दे. देते इकडे. इथं या तुम्हाला पैसे देते. काय म्हणली. इथं या ना पैसे देतो. तू असंच करते चपकन मारित नाही इकडे. काय रस्ती कहो. गणेश नवघरे पोलीस आकाश उंडाळा RBI.